तर मित्रांनो, दिवसभरातून मोठी राईड केल्यानंतर हे महाराज आपल्या गाडीवर टेबल सीट कधी बसले हे मला देखील माहित नाही आणि आपल्या मित्राला पण माहित नाही. कुठून आला, कसा आला, काहीच माहिती नाही. मग अजय मित्राला बोलवून आपण गाडीमधून ह्याला काढून घेतला आणि सकाळी सोडून दिला. एलकोट एलकोट सदानंदाचा करी पठार. अरे तर नमस्कार मित्रांनो, मयूर चोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण कुठे आलोय बघा. आता वाजलेत आहेत 7 वाजलेत बरोबर. आणि लोकेशन बघा. ओ या कडक कुठे आलोय बघा. हा स्पॉट कोणता आहे बघा, ओळखा तुम्ही आणि कमेंट नक्की करा कोणता स्पॉट आहे. आणि इथं बघताय आपल्यासोबत लक्ष्मण आहे आणि आपली बाईक मस्त एक जबरदस्त राईड मारणार आहोत आपण. आणि कुठे जातोय हे ज्यांनी 2-3 माझे आपले स्ट्रीम बघितले, लाईव्ह स्ट्रीम, त्यांना माहितच आहे आपण कुठे चाललोय. अरे हो ते हाय 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 लक्ष्मणने आठवण करून दिलाय. मला पण माहिती आहे. तर हे बघा, आय लव्ह इंडिया. हा बघा इथे. अरे दाखव, अरे कर वरती बघा, आय लव्ह इंडिया. तर सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला, आपल्या कोकणचा कोली या चॅनलकडून आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 5 वाजता निघालोय, नाही 5:15 वाजता निघालो आपण. 5:15 वाजता निघालो आणि फायनली बरोबर 7 वाजता आपण या खंडाला घाटामध्ये पोचलोय आहे. तर चला प्रवास सुरुवात करूया. आणि कुठं जातोय हे तुम्हाला हे तो पडला बघ, त्याला व्यवस्थित ठेवू ना. तर चला, ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे आम्ही कुठं चाललोय. ज्यांना माहित नाही त्यांनी कंटिन्यू व्हिडिओ बघा, ठीक आहे. या तर इथे लक्ष्मण सोबत आहे आपल्या. आणि बाईक बघा, सकाळी मस्त नारळ वगैरे फोडला आपण, हार वगैरे घातला बाईकला. आणि अशी काही आपली बाईक आपण रेडी केली आहे राईडसाठी. ही जी 2 टी शर्ट आहेत हे बघा, आय लव्ह इंडिया असे आम्ही 2 काय बोलतो त्याला आपण, 2 बॅच लावलेत आहेत. आणि लक्ष्मणच्या कामावर दिलेलं आहेत ना टी शर्ट. तर ही टी शर्ट लक्ष्मणच्या कामावर दिलेल्या आहेत ऑफिसमधून. त्यांना प्रत्येकाला दिलेल्या आहेत काहीतरी. तर त्याच्यावर 2 एक्स्ट्रा होती ती आपल्याला घेऊन आला लक्ष्मण. तर भारी अशी ड्रेसिंग आहे आपली, जबरदस्त एक मॅचिंग. तर चला आता व्हिडिओच्या शेवट 15 भेटू पुढे. आणि फायनली आता पोहोचलो आपण आपल्या माऊलीच्या दरबारी, आपल्या एकविराईच्या पायथ्याशी. फक्त 2च मिनिटं शिल्लक. हो या कडक, कसला नजारा बघा, कडकला एकदम. स्टार्टिंगला म्हणजे आम्ही घरापासून व्हिडिओ पण बनवले नाही, कारण 5:15 वाजता आम्ही निघालो घरातून. आणि जवळजवळ पाऊस अर्धा पाऊण तास जास्त मला वाटतंय, जाम पाऊस पडत होता. काय त्याला आठवणी होते कधी काय माहिती नाही. कुठे निघाल्यावरच सुरुवात होते आणि पुढे रात्रभर पाऊस होता. आणि नेमकं सकाळी आम्ही निघालो टायमात पाऊस आला सुरू. म्हणजे आम्ही उठलो काहीतरी, मला वाटतं 3चा अलार्म लावला होता आम्ही दोघांनी पण. पण आम्ही उठलो की दोस्त माहिती काय, 3:30ला 3:15ला उठलो आम्ही दोघं पण. पण भारी मस्त आता आलो फायनली. आणि आपली ट्रॅव्हलिंग पण सुरू झाली आहे मस्त अशी. आणि आता आपण आलो आपल्या एकविराईच्या पायथ्याशी. हा बघा, तुला एकविरा माते की जय. थोड्याच वेळेला पोचतो आता आपण जेजुरी गड. तो बघा जेजुरी गड दिसतो काय,
बोला एलकोट एलकोट, जय मल्हार, सदानंदाचा एलकोट. लक्ष्मण गड दिसतोय काय? गड दिसतोय काय गड? फायनली पोहोचलो आपण जेजुरी. एक खंडोबरायाचं याडबाई लागल मुरलीला, लागल वाग्याला याडबाई लागल मुरलीला. एलकोट एलकोट, जय मल्हार. ताई मागे पण बघा, बाळाला पण बघा. फायनली आपण पोहोचलोय गडावर. गडावर नाही जेजुरी मध्ये. कॅमेराचा ना अल्ट्रा वाईड अँगल ठेवलाय आणि ऑटोमॅटिक फ्रेमिंग ठेवलंय. म्हणजे कसं माहिती काय, एखादा कोण दिसला ना की त्याच्या चेहऱ्यावर झूम होतो पटकन, त्याच्यामुळे हे सगळं तुम्हाला असं दिसतंय. आपला तिरंगा बघा, तिरंगा आपला कसा थोडा थोडा भारी दिसतोय ना, चिकना. फुल पाऊस होता ना एकदा वेळेस, चांगलाच धूम निघालाय तो आणि लय भारी असं झालंय. फायनल देवाच्या घरी पोचलोय मल्हार मार्तंडाच्या, आणि मस्त असं दर्शन घेऊया देवाचं आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. एका माणसाचे. आणि आता नवीनच काहीतरी काढला नियम. हा जो तुम्हाला बूथ दिसतो ना, पर पर्सन 200 रुपये आहे ना. लक्ष्मणने आता विचारलाय तिथे, पर पर्सन 200 रुपये घेतात आहेत. आणि लोक बघा 200 रुपये देऊन लोक दर्शन करतायत. आता हा कुठला नियम चालू झाला काय समजत नाही. आणि ही बघा, ही आहे मोफत दर्शन रांग, जी नेहमीप्रमाणे जी आपली असते रांग, ती लाईन आहे ही दर्शनाची. काय वाटतं तुला, किती टाइम लागेल आपल्याला दर्शनाला सांग? बोल बाळापट, चल अंदाज. 1 तास. नाही 1 तास नाही, एवढं पण नको बोलू. आतमध्ये पण फाटक आहेत भाऊ, आतमध्ये फाटक आहेत. आतमध्ये जास्त. अरे हो, ते आतमध्ये ते पण ते पण भरले असतील. अरे हा यार, ते लक्षातच नाही माझ्या. आतमध्ये फाटक आहेत अजून. ती लाईन आहे, इथे फाटक आहेत. बाहेर लाईन बघा, पब्लिक बघा, रांगेत पब्लिक, फुल पब्लिक आहे. आणि आता आतमध्ये पण जे फाटक आहेत, जवळजवळ किती राऊंड आहेत ते? जवळजवळ 4-5 राऊंड आहेत ना, 4-5 राऊंड आहेत. बघूया आता किती जाईल. 1 तास जाईल आरामात. 10:30 वाजता रांगेत लागलो, आता वाजलेत 11, म्हणजे अर्धा तास ऑलरेडी झालेला आहे. आणि बरोबर हा बघ थुकतोय बघा काय. तर 10:30 वाजता लागलो रांगेत आणि आता 11 वाजलेत. अजून 1 तास जाईल, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इथून आपण बरोबर मला वाटते पंढरपूर आपल्याला 2.5-3 तास आहे असं मला वाटते. आता मी इथं चेक करत होतो, पण नेटवर्क नसल्यामुळे चेक नाही करू शकत, असा प्रॉब्लेम झाला आहे. तर बघूया आता आपण कसं होतंय ते. खरं सांग, भूक लागली? खूप भूक लागली नक्की. पण मला आहे ना पहिले देवाचं दर्शन घ्यायचं. देवाचं दर्शन तर घेणारच आहोत रे आपण. आता आतमध्ये आलोय आम्ही. जेवायचं इथं आता रांगे हे किती आहेत बघा, 1 2 3 4 5 रांगे आहेत इथे. U-टर्न आहेत, फक्त U-टर्न, ओनली U-टर्न. नाश्ता वगैरे करायला भूक तर लागली आहे, पण शक्यतो नाश्ता वगैरे करायला आहे ना, आम्ही आता इथलं दर्शन झाला, आता अर्धा तासात दर्शन होईल. इथून दर्शन करून आपण निघणार पंढरपूरसाठी. आणि मग बघू, मध्येच जाता वेळेस नाश्ता वगैरे करून घेऊ. भूक तर लागली आहे, पण काय करणार. पहिले विठोबा, नंतर मग फोटोबा, बरोबर ना? हसतोच काय. पहिले देवाचं दर्शन. तू बोल बोल काय बोलतोस? देव दर्शन करूया, मग नंतर मी तेच बोललो ना. पहिला नाही फोटोबा करूया. नाही पहिला विठोबा आणि मग फोटो. मी असं बोललो. देव दर्शन. हां, तर आता जाम भूक लागली आहे मित्रांनो. 12:30 झालेत, सॉरी
11:30, 10:30 लागलो, 11:30 वाजलेत आणि आता अशी भूक लागली ना, कारण सकाळी किती वाजता 5 वाजता आपण खाल्ले ना रे, 5 वाजता फक्त चहा प्यायलो आहे आणि केला वेफर्स आहे ना, बस एवढंच केलं आहे. आता भूक अशी लागली ना, पोट आहे ना असा गुडगुड गुडगुड करत आहे, पोट भलते सलते आवाज येत आहेत पोटातून. पाणी नाही प्यायला आपण, पाणी विचार कर, पाणी प्यायलो का एकतरी. अरे हा, सकाळी प्यायलो पाणी नाही. 5:15 निघालोय आणि अजूनपर्यंत पाण्याचा थेंब पण प्यायलोय ना आम्ही. विचार कर. नाही यार, ॲक्च्युली बाटली घेऊन पाहिजे होतं आपण. पाणी एक थेंब पिऊ शकत. कसं घाईघाईत झालं आमचं सर्व, कारण एवढा लांब पहिल्यांदाच आम्ही बाईकवर आलो आहे, तर काही गोष्टी विसरलो. ठीक आहे, असू देत, काय प्रॉब्लेम नाही. काय पण एवढं नक्की भूक तर लागली आहे भरपूर. काय बोलतोस? देवदर्शनासाठी आल्यावर आठवत नाही रे, भूक ताण सगळं विसरून जाते. बात तो सही है. त्यात ते तर आहेच रे. त्या रूट मध्ये होतं, आपल्याला पोचायचंय. पण भूक लागली, 100% भूक लागली आहे आणि त्याचा जुगाड पण आम्ही केला आहे. आपल्याला हॉटेलमध्ये खायची काही गरज नाही आहे ना. आम्ही काय केलं माहिती आहे काय, रात्री मस्त असे वाटाणे फुगत टाकले, हिरवे वाटाणे, आणि सकाळी उठल्या उठल्या ह्याला बोललो तू आंघोळ करून घे, मी वाटाण्यांचा मस्त उसळ करतो पटकन. आता तेच वाटाण्याचा उसळ आपण घेऊन आलो आहे. आता जाताना काय करायचं, ब्राऊन ब्रेड घ्यायचं. इथूनच दर्शन झालं, खाली गेलो की ब्राऊन ब्रेड घ्यायचं 1 पॅकेट, दोघांना 1 पॅकेट भरपूर झालं. अर्धा तास रनिंग करू आणि मग नाश्त्याला थांबू आम्ही. पण भूक लागली यार खरंच. तुला नाही लागली भूक? लागली पण दर्शन आणि आमची टी शर्ट कशी वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आमच्या टी शर्टांसाठी एकदा कमेंट करा आहे ना, आणि एक लाईक करा खास टी शर्टांसाठी. एलकोट एलकोट सदानंदाचा करी पठार. अरे जय हो, हे नवीन काढलं की काय? माझी व्हिडिओ वगैरे बनवा इथं. एलकोट एलकोट सदानंदाचा एलकोट एलकोट. एवढा आपण आलोय तर आपण आपल्या यूट्यूब फॅमिलीला दर्शन देणार देवाचा नक्कीच. बस 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 बस, माझा पब्लिक खुश. A few moments later. हे बघा, हे असे उटोक झालेत आहेत. चांगले मोठे पेरू घेतले मी आपलं खायला, बोलो जाता जाताना खाण्यासाठी होते. ही सिस्टीम बघा काय पाणी बिसलेरी पोडी जराशी पाणी घेतलं काय साला माणूस आहे यार. तू सगळे. अरे तू मला वाटलं उठशील ना. अरे उठशील ना, म्हणजे तुला माहिती आहे मी जास्त वेळ बसून राहिलो की मला मधी मी उभा राहता. आता मला काय माहित तू दोघांच्या मध्ये ठेवलीस ती पिशवी शेंब्या. हे बघा मित्रांनो काय अवस्था झाली आहे. पहिले कहाणी तर सांग भाऊ, आमचा ऍक्सिडेंट झाला असता. चल टाक आता पिशवीत टाक. कशात पिशवी आहे काय आता? साराले दोन गेले तिकडे. मित्रांनो 8 आम्ही घेतले होते, 8 70 रुपयाचे. दोन गायबच झाले, कुठे गेले काय समजलंच नाही. तर मित्रांनो गाडीची अवस्था बघा.
हाय तशी चांगली आहे. हे बघा, नाही 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 करते गाडी पण. चारी बाजूनी तुम्हाला गाडीचा लुक दाखवतो. लुक हा बघा, हा बघा, आणि हे बघा आमचा लुक बघा. हा जो रस्ता आहे ना तो आहे भोरघाट रस्ता, आणि ही वन साइड पूर्ण खोदलेला आहे पूर्ण. त्याच्यामुळे ही आमची अशी अवस्था झाली. बघा काय हे. आणि अजून एक सांगण्यासारखं म्हणजे पहिले तुम्हाला रस्त्याचं सांगतो. आता हा सिमेंट रोड बनतोय वन साइड, आणि वन साइड पूर्ण खोदलेला आहे. किती पूर्ण आता बनलेला आहे आणि खोदलेला आहे तो माहिती नाही, पण रोडने अवस्था खराब केलाय. काय बोलतोस? अरे हात दुखायला लागला माझा डावा, क्लच दाबून दाबून. किती अंतर असेल आता बघू दे. सर्च मारतो अंतर. सर्चला तुला इथे नेटवर्क पण नसेल बघ. इथं नसते का इकडे आरपीसीला इथं नेटवर्क नसते. आई शपथ मित्रांनो, कुठं येऊन फसलोय असा झालाय. 2 वाजल्यापासून किती रनिंग झाली माहिती तुला? निघाला किती वाजता आपण? 2 वाजता. सकाळी 4:45 वाजता, सॉरी 4:15 वाजता आम्ही निघालोय. ठीक आहे, जेजुरी गेलो आणि जेजुरीवरून शेवट लोणंदपर्यंत गेलो. आणि काय झालं मित्रांनो माहिती आहे काय? आता कसं सांगू तुम्हाला. अच्छा का हा लक्षात मित्रांनो, आपला प्लॅन कॅन्सल झाला पंढरपूरचा. वाईट वाटतंय, कारण आमचा अचानक भयानक आम्ही प्लॅन केला होता आणि अचानक भयानकपणे कॅन्सल पण झाला. कॅन्सल झाला म्हणजे कॅन्सल करायला लागला. त्याचं कारण असं की आम्ही आपला दर्शन झाला, आपला जेजुरीचं वगैरे दर्शन केलं आम्ही आणि निघालो पुढे जायला. जवळजवळ आम्ही लोणंदपर्यंत गेलो आणि लोणंदवरून जवळजवळ 137 किलोमीटर फक्त पंढरपूर होता. 137 किलोमीटर. ठीक आहे, असं समजलं की जेजुरीमध्ये आता आम्ही तर होतोच तिथे, तर तिथे भरपूर गर्दी होती. आणि त्याच्यावरून मला एक अंदाज आला की पंढरपूरमध्ये भरपूर गर्दी असणार आणि आपल्याला दर्शन भेटेल नाही भेटेल माहिती नाही. कारण तुम्ही एरवी पण जाताय, सॅटर्डे संडे सोडून मधी वीकमध्ये जाताय, तरी पण आपल्याला जवळजवळ 3 ते 4 तास लागतात दर्शनासाठी. तर मग आम्ही बसून बसून तो एक अंदाज घेतला की इतर दिवशी आपण जेव्हा जातो पंढरपूरमध्ये तेव्हा 3 ते 4 दिवस आपल्याला 3 ते 4 तास आपल्याला लागतात दर्शनासाठी विठ्ठलाच्या, माऊलीच्या आपल्या. आणि आता तर शुक्रवार शनिवार रविवार 15, 16, 17 3 दिवस सलग सुट्टी. आणि त्याच्यामध्ये एक आपले सण पण नाही, गोकुलाष्टमीला गोपालकाला, आणि आज काय होता श्रीकृष्ण जयंती, उपवास होता ना. हा, आणि 15 ऑगस्ट. तर विषय असा झाला का उगाचच. तर आम्ही अंदाज केला की जाऊन का फायदा नाही, तरी पण आम्ही प्रयत्न केला. आम्ही हार मानली नाही, आम्ही प्रयत्न केला. जिथं आपण रूम घेणार होतो जाऊन, ते म्हणजे गजानन महाराज मठ पंढरपूर. तिथे नेहमी आपण तिथेच घेत असतो रूम. आणि तिथं मग मी ऑनलाईन चेक केला तर रूम नॉट अवेलेबल दाखवत होता. म्हणून मग मी कॉन्टॅक्ट नंबर सर्च केला त्यांचा आणि कॉल केला पर्सनल त्यांना आणि विचारलं की माऊली आपल्याला रूम मिळेल का आज. सांगू न शकत, नाही भेटणार. वेटिंगला म्हटल्यावर रूम भेटू शकत नाही, कारण शुक्रवार शनिवार आणि रविवार हे 3 दिवस पब्लिक काय पंढरपूरमधून हलत नाही आहे. ठीक आहे, डायरेक्ट रविवारी हलणार पब्लिक. सर्च केला मॅपवर, डायरेक्ट भरडखोल आपल्या गावाला, डायरेक्ट आपल्या गावाला. आणि मग बघतोय तर किती 196 किलोमीटर दाखवत होता. तर मग ह्याला बोलू चला आता जाऊया, बोलू आता भोरमार्गेत जाऊया आपल्या गावाला, मस्त दहीहंडी खेळू. आपल्या माऊलींच्या मनातच आहे की तुम्ही गावात दहीहंडीला या,
तर चला बोललो जाऊया, दहीहंडी खेळूया आणि रविवारी परत रिटर्न प्रवास मुंबईचा करूया. तर आता इथं आलो आहे. हे बघा अवस्था बघा रोडची, एवढी बेकार अवस्था आहे ना रोडची, बाप रे आई शपथ. नुसती चपलांवर आहे ना पायावर कॉपी उडते, कॉपी, लय बेकार. तर पुढे जर मला परत रस्ता तसा दिसला तर तुम्हाला कॉल करतो, सॉरी कॉल नाही, तुम्हाला दाखवतो. आणि आता तुम्हाला मी सांगितलंय की आपलं पंढरपूर कॅन्सल झालंय आणि त्याचं कारण पण सांगितलं का झालंय. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आता आपण भरडखोलला निघालोय आणि उद्या दहीहंडी आहे. तर तो पण मस्त तुम्हाला उद्या आपल्या गावचा भरडखोल कोळीवाड्याचा ब्लॉग तुम्हाला दहीहंडीचा बघायला मिळेल. ठीक आहे, तर चला प्रवासाला परत एकदा सुरुवात करूया. कसला भारी वाटतं बघा, हे बघा कसं आहे कडक. हे बघा कसला विचार करतोस रे, म्हावरा घे, पण ते काय गरज खाली जाऊ. हे काय ह्यातला पण दिसते काय, अरे हे बघा म्हावरा दिसतो का तुम्हाला, म्हावरा दिसतो का म्हावरा, हा बघा बारीक आहे गोरा पाणी. हा बघा गोऱ्या पाण्यातला म्हावरा बघा. काय आहे तो, शेक असेल वाटते काय माहिती. मग तुला काय वाटतं काय आहे. नाही सांगणार, नाही सांगणार, नाही सांगणार, जीव घेतला तरी नाही सांगणार. ती 8 पेरू पारवून त्या पेरूंना काय वाटलं असेल माहिती आहे, उठवलेस तर कसे होते ना. जेव्हा घेतला होता एकदम तेलतेली, जेव्हा त्यांना आपल्यावर त्यांना असे सगळे इकडनं कप्पा उडवलेला, तिकडनं कप्पा उडवलेला, सगळं एकदम त्यांना केलेला होता. जेव्हा आम्ही ते पेरू घेतला ना मित्रांनो, एकदम कसे होते हिरो सारखे, एकदम हँडसम आणि हिरो सारखे पेरू होते, एक नंबर. त्यांच्या समोर सलमान खान आणि शाहरुख खान पण फेल, सगळे फेल, असे एकदम चमकत होते. पण ह्यांनी बाईकवरून पाडवलाय. तेव्हा जेव्हा आम्ही उठवले ना त्यांना, ते आलिया भट ते असे झाले. कोणचे कुले, हा कोणचे कुले घासले, कोणाची कंबर घासली, कोणाचे दगड गेलेले आतमध्ये. आईला कायच्या काय अवस्था झाली त्या. तरी पण हो 8 पेरू होते आम्ही. हा हो 6 भेटले, किती 7 भेटले आणि 2 गेले. 8 पेरू होते, त्यातले आम्हाला फक्त 6 भेटले. 2 पेरूंचे जागीच ठार 2 पेरू, फक्त 6 भेटले आणि फुल जखम्यात फुल. कसला वातावरण दिसतो बघा. चला हो शेठ निघूया, चला चला आपला टाइम होता, आपल्याला दहीहंडीला दहीहंडी बघायला जायचं परत. उसी में तो मजा है ना बॉस, कितना मजा किया हमने, एक दिन में कितना मजा किया. चला आता तुम्हाला रस्ता दाखवतो कसा आहे तो. फक्त रस्ता बघा, आता रस्ता एक नंबर असा रस्ता आहे. जवळजवळ आम्ही किती लक्ष्मी, आपल्याला 1 तास झाला असेल, 1.5 तास या रस्त्यात आहे ना, 1 तास जास्त झाला. आणि पाऊस बघा कसला आलाय आता जबरदस्त. आणि रस्त्याचं दर्शन देतो तुम्हाला. हा सध्या भोर रस्ता आहे, भोर रस्ता, भोर विंग शिरवलला जो बाहेर पडतो ना रस्ता, तिकडे महाडवरून चालू होतो आणि शिरवल, भोर, विंग, आपटी, तो हा रस्ता आहे. रस्त्याची अवस्था बघा. पण ठीक आहे, काम चालू आहे. किती दिवसात पूर्ण होईल हे माहिती नाही आपल्याला, पण काम चालू आहे. आणि प्रॉपर सिमेंट रोड होतोय. शक्यतो पुढल्या वर्षी आपली जी दरवर्षी आपली दिंडी जाते पायवारी, वारकरी जे आपले जात असतात, त्यांना शक्यतो हा रस्ता पुढल्या वर्षी चांगला चालायला मिळणार आहे. यावर्षी तर बिचारे अशा रोडने गेलेत आहेत, मला पण आता समजला, कारण मी ह्या रस्त्याने आता आलो ना. हा रस्ता बघा. आणि हा बघा तो धरण कसला मोठा आहे बघा, जबरदस्त. हो बाबा थांब, आम्हाला पण जाऊ दे, तुम्ही पण जा सावकाश, आम्हाला पण जाऊ दे सावकाश.
काय रस्ता वाटतो बघा, आणि हा नजारा बघा, बापरे खतरनाक, लय भारी. हे बघा सगळीकडे डेंजर डेंजर, सावधान सावधान. अरे सावधान सावधान राहूनच गाडी चालवतो जवळजवळ 1.5 तास. पण हे मला माहिती नव्हतं एवढा रस्ता खराब आहे म्हणून. कडक काय नजारा आहे बघा. कसला नजारा होतो बघा. एक नंबर. आले ही ते माकडी बघा ना, ते बघा माकड 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 बघा, 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 माकड बघा. आणि वाघजाई मंदिर, हा बघा वाघजाई मंदिर. चला तर इथे 2 मिनिटं थांबूया. अशा आपल्या लक्ष्मण सरांची थोडं पुढे थांबतो 1 मिनिट. ओके 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 बस 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 ओके. हे बघा, ओय ओय. तर इथं आता वाघजाई मंदिराजवळ मी थांबलोय आहे. आणि हे बघा, हे एका केल्यासाठी किती मस्ती करतात बघा. अय खातोय बघा कसं, न्याम 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 न्याम. हे बघा तो, बघा तो, बघा तो टोकून बघा कसं बघतो गाडीमध्ये. कडक. तर आता इथं थांबलो आहे, वाघजाईचं दर्शन घेतलं. आपण घेऊया. डोका वगैरे असा जड झालाय ना, काय विचारू नका. लय अवस्था, डेंजर अवस्था झाली आहे. आता आम्ही कुठं माहिती आहे, आता आम्ही आलोय महाड मानगाव रोडला, मेन हायवे. आणि मी अवस्था बघताय, आवाज वगैरे माझे डोले बघा, माझा आवाज, कानाचे दरे बसलेत आहेत. हे बघा, हे गाडी साईडला जात आहेत बाजूनी, मला आवाज जास्त येतच नाही आहे. काय होतंय, मागून लक्ष्मण पण काय बोलतोय गाडीवर बसून, मला कायच ऐकायला येत नाही. पूर्णपणे मी ब्लँक झालोय आहे, मला काय समजत नाही आणि मला बोलायला पण सुधरत नाही. आणि आपला तिरंगा, आई ग बे बाबा, हे बघ. अरे यार, शट यार, खूप वाईट वाटते यार, पण काय करणार. ठीक आहे, असो. हा बघा जादू बघा. तर चला निघूया, निघायची गोली घेऊया. कारण उद्या दहीहंडी गोविंदा नाचायचं आणि त्यासाठी ऍक्टिव्ह राहायचं आहे. माहिती ना आता आज रात्री झोपल्यानंतर उद्या सकाळची माझी काय अवस्था असणार आहे. तर मित्रांनो, इथून निघाल्यानंतर रात्री 8:30 वाजता आपण घरी पोहोचलोय. म्हणजे आपली आजची लॉंग ड्राईव्ह झाली ती. म्हणजे सकाळी पहाटे 5 वाजता आपण नेरूलवरून निघालो आणि सेम डे
रात्री 8:30 वाजता घरी पोचलोय. टोटल 15 तास झाले आणि त्या 15 तासामधले 3 तास नाश्ता, आपला जेवण आणि दर्शन. ठीक आहे, 12 तास कंटिन्यू मी ड्रायव्हिंग करतो आणि ही माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाइम मी बाईकवर राईड केली आहे आणि भरपूर जवळजवळ 400-450 किलोमीटर काहीतरी राईड केली. त्याच्यामुळे माझी बॉडी पूर्ण पेन होत होती आणि मला ती भीती जी होती माझ्या मनात, शेवटी तेच झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी 16 तारखेला मी दवाखान्यात गेलो, इंजेक्शन घेतला, त्याच्यानंतर 1 तास आराम केला. इच्छा तर नव्हती गोविंदा खेळायची जाऊन दहीहंडी, पण तुमचा आशीर्वाद होता कायम माझ्या पाठीशी आणि असंच कायम आशीर्वाद तुमचा राहू देत. तर तुमच्या आशीर्वादामुळे मी पुन्हा एकदा विचार केला की आपण दहीहंडीचा ब्लॉग बनवूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करूया. ठीक आहे, तर असो, आता हा ब्लॉग मी इथंच थांबवतोय आणि दहीहंडीचा ब्लॉग तुम्हाला मंगळवारी नक्कीच बघायला मिळेल. आणि हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. तर चला, हा ब्लॉग आता इथं थांबवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेक केअर, काळजी घ्या आणि हो, दहीहंडीचा व्हिडिओ मंगळवारी येतोय तर तो नक्की बघा. बाय बाय.